नवीन एक ब्लॉग मध्ये वापस एकदा स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो त्र्यंबकेश्वरला. यांना आज त्र्यंबकेश्वर दाखवून देतो. मला माहिती दर्शन तर काय होणार नाही, कारण की एवढीच संख्या असते गर्दी. हा भाऊ तू पण आहे. काय करतो भाऊ इथं? काय करतो? गाईड आहे भाऊ, आपण नाही का लोकल गाईड आहे. आम्ही इथले गाईड वगैरे लोकांना फिरवतो भाऊ. हरिहर जायला आहे का इथं बस? हरिहर जायला तुम्हाला रिक्षाने जावं लागेल भाऊ, बस मिळणार नाही का? बरं धन्यवाद भाऊ. तर आम्ही त्र्यंबकेश्वरला पहिले दर्शन वगैरे करायला ट्राय करतो, मग तिथून आम्हाला जायचंय हरिहरला. त्यांना तर मेन हरिहरचं हे लागलंय, पण हरिहर या दिवसात एवढं पाण्यासारखं नाही राहत जेवढं की पावसाळ्यात मजा येते. पावसाळ्यात माहिती का नाही? नाही पावसामध्ये जमा भाऊ, पावसाळ्यामध्ये हा का? घरना बी सोडावत नाही. आणि मेन मुद्दा म्हणजे पावसाळ्यात आमच्या कॉलेजेस वगैरे चालू राहते. बरोबर आमले शे चान्स आम्ही जाईस. तेवढे जवळच आहे ना. हा काय मग कशी वाटेल नाशिक ट्रिप? वन सांगायचं तिथली बी आपण फिरून होते. मजा होणे ना. कडसू पाहिले फक्त जी राहिले आमची. कर्जूबाई माझी राहिले फक्त आमनी, बाकी मग मजा येईल नाही. हा बस. आता हरिहर जाणं आहे. हरिहर काय होत नाही, काय नाही. काही नाही तरी मजा येत येईल फक्त मग थोडी चढा माझी राहिले बस. हा चढा काय थंडीने जास्त कुकाळले तडे. थंडी बेकार राहत भाऊ. दादू तुला कसं वाटणार ते कर्जूबाई वाटतं? आता हे सगळं कुंभ मेळ्यासाठी चालू आहे. कुंभ मेळ्यासाठी सगळं वाढवण्यात येते, म्हणून हे सगळं खणलेलं एवढं. शर्यत हो यार, काय कळत एक नंबर. हो मन मोबाईल क्लॅरिटी खरंच तगडी यायला लाग गया. आम्ही इराण होता त्यांना हा का? हा भाऊ मेलच्या दाखला भाऊ. खूप जास्त गर्दी आहे, आणि गर्दी असल्यामुळे आम्ही फक्त कडसचा पाय पडून घेतोय. कडसचा पाय पडून घेतो फक्त. महादेव महादेव. मोबाईलला हात लावताच त्यांनी हे केलं. भाऊ काय झालं होतं? अरे आम्ही इकडे 5 तास फ्री लाईन मध्ये उभे आहोत. हा तर आम्हाला इकडे पाण्याची सोय नाही, खायची सोय नाही. आम्ही म्हटलं बाहेर जाऊन खायला, ते पण दिलं नाही आम्हाला. आणि मग आता आम्ही म्हणतोय की दुसरी गोष्ट, 2 तास लाईन थांबून ठेवली. 2,500 वाली लाईन मिनिटला कंजम होते, आणि फ्री वाली लाईन जात नाहीये का? फक्त पैसे भेटत नाही. 7:30 वाजल्यापासून उभे होतो आम्ही. 10 वाजले, 11 वाजले, अजूनपर्यंत दर्शन नाही झाले. काय उपयोग आहे दर्शनाचा? 4 माणसं घरची म्हणून सोडून दिले घरात. स्टाफ म्हणून 4 माणसं, घरातली माणसं सोडली आहेत तिकडे. आम्हाला दर्शन नाही मिळालं. 6 तास लाईन उभे राहून काही उपयोग नाही जाऊन तिकडे. तर ते मॅटर असं होतं की ते जे फ्रीवाले लाईन मध्ये चालू होते ते 6 तासापासून थांबले होते. म्हणजे जेवणाची पाण्याची सोय तर नव्हती, आणि जे 2,500 वाले होते त्यांना खूप मध्ये मध्ये जाऊ देत होते. म्हणजे पैशाला मान तिथं अशी गंमत. अरे यार असं नाही केला पाहिजे भाऊ. देवापेक्षा आणि ते संतापेच्यामुळे करत होते वाटतं की त्यांचा एक मेंबर काहीतरी घ्यायला बाहेर आला, तर त्यांना वापस तिथूनच सुरुवात करायला लावत होते का काहीतरी होतं वाटतं ते. पण त्यांचा खूप असं केलं नाही पाहिजे. त्यांनी जे सब समानच ठेवलं पाहिजे. तीर्थराज कुशावर्तीवर तर मग आम्ही हे घेतलेल्या आहेत गोष्टी. आता आमचं इथलं दर्शन झालंय, म्हणजे लांबून का ना झालंय आमचं दर्शन. तर आता आम्ही चाललो पुढे जाणार आपल्या आधी हरिहर जायचं आपल्याला ट्रॅकिंग. हरिहरला जायचंय. महाराष्ट्राची सर्वात खतरनाक ट्रॅकिंग मध्ये येते ती. तिथं पावसाळ्यात तर जास्त मजा येते, पण या दिवसात बी येईल. बघू. चला मग तोपर्यंत स्टेट येऊन राहा. जर तुम्हाला त्र्यंबकेश्वर यायचंय तर सिटी बसने तुम्ही येऊ शकता. सिटी बसने फक्त 50 रुपये लागतात. आणि सिटी बसने कुठून यावं लागेल? जर तुम्ही आमच्या एरियात राहत आहे मखमालाबादच्या किंवा त्याच्या जवळपास, तर तुम्हाला पंचवटी कारंजाहून भेटून जाईल 245 हे म्हणून गाडीवर तुम्ही येऊ शकता. मी आठवी गेलेली. आठवही गेली ती पोट माझी आठवी. हो काही बी बोलत नव्हतो. मेरे दाखल पण सांगितलं. दाखलपणे सांगत असं हे काढल्याने पोटात जाड उगून जाता. नाही होत तसं काही. तर आम्ही आलोय हरिहरच्या पायथ्याशी. पाहू शकता तुम्ही, इथून पूर्ण आम्हाला हरिहरात जायचंय वरती. त्याच्या पहिले जाताना सुद्धा असं काहीतरी एकदम पाण्याचं एकदम भारी भारी गोष्ट दिसते आपल्याला. हा ना, इकडेच आहे ना हरिहर. तर पहिले आपल्याला असं हे तिकीट काढावं लागतं. 30 रुपये पर हेड तिकीट असतं. ते काढल्यानंतर मग आपल्याला इथून हा ट्रेक सुरू करावा लागतो. बघू शकतो तुम्ही आता
आम्ही आता एक्साइटेड आहेत पण नंतर आमची जिरते का काय होते आम्ही नाही जास्त वरती नाही. आम्ही कडसूबाई गेलेले माणसं आहेत, म्हणजे आम्हाला हरिहर हा काहीच वाटणार नाही चढायला. बघू ना 80 डिग्री त्याच्यात. अरे ती डिग्री गंज आहे, पण तरी इतकं काय कठीण जाणार नाही. हा वाला आहे का? हा वाला आहे रे दादू, हा आहे ना? हा आहे. तर चला, आमच्या लिस्ट मधला अजून एक फोर्ट कमी झाला आता. तर सुरू झालाय आमचा ट्रेक. पाण्याची बॉटल तर फिक्स घ्यावी लागते, कारण की वरती खूप महाग भेटायला लागून जाते. आणि ती पण थंडी नाही, वरती 70. तर हा बी ट्रेक काय सोपा नाही जाणार आहे, कारण की बघू शकता तुम्ही इथून किती लांब आहे ते. पण कडसूबाईपेक्षा अवघड नाही ते तर खरं आहे. चला मग पूर्ण ट्रेक दाखवतो तुम्हाला मी. ही झाली सुरुवात आपली. सुरुवात इथं पण आपल्याला पायतऱ्या पाहायला भेटत नाही, दरे आपल्याला असंच चढावं लागतं. कडसूबाई सारखंच आहे यार. बी आमचा केपी ब्लॉगर चढतोय, त्याची आतापासूनच जिरलेली दिसते. नाही रे, अजून गण ताकद आहे. आमचं सुरक्षाचं काम करतोय. पुढे माकड असता, आमच्यापेक्षा भारी माकड असता. काय करतस रे त्या माकड? मोबाईल हिसकावून घेता म्हणे. काही झाली आता सुरक्षा. चाल रे, काही रेट बोल चाल. आमचा दादू त्याला वांदर म्हणत होता, पण ती माझ्या कॅमेरामुळे, माझ्या मोबाईलचा कॅमेरा एकदम ब्रँड आहे ना, तर मग ती प्लास्टिकची पिशवी आहे किंवा रेनकोट आहे. काय गव्हर्नमेंटने जर किती बी लोकांसाठी किती बी काही बी केलं, की प्लास्टिक टाकण्यासाठी मोठ्या मोठ्या गोष्टी बी ठेवून दिल्या, काही बी ठेवून दिलं प्लास्टिक टाकण्यासाठी, काही टाकण्यासाठी, तरी लोक इथंच घाण करतील. मजा नाही बाई, असं न करत जावा. आपले गड किल्ले आहेत, खराब करू नका. शकतात आपण, काय मोठी बात आहे. आजी पूर्ण दर्शन करून आले का? अंजनेरीहून इतके किल्ले, इतक्या गोष्टी जवळ होत्या त्या टाइमला वाटतं. म्हणजे हा मिड पॉइंट होता. त्यांनी आपल्याला काठी देऊन दिली. थँक्यू बाई. चलो बाय. हाँ ब्लॉगर है। हाँ ब्लॉगर. आईडी का नाम केपी द इन्फ्लुएन्सर इधर यूट्यूब पे. हाँ केपी. त्यांनी माझ्या युट्यूबला सबस्क्राईब बी करून घेतला आणि काठी पण देऊन दिली. वरती मोबाईल यूज करून घेता व नंतर सबस्क्राईबर वाढले माझी तिथंच. काय रे बघा, हाच तो ट्रॅक आहे जिथं यायला लोक घाबरतात. बोल काय? ही वाली मातनी काय हार्ट बीट नाही झालाय बो माझा इगो. मातनी जशी तशीच राहील. आज तो कडा आहे. पण इथं नाही का वांदर बिंदर खूप राहतात, तर इथं काठी ठेवायची, नाही तर नाही का ओरडायचं, म्हणजे ते जवळ नाही येत. तेडा खिशे चेक करता वांदर. मोबाईल असला मोबाईल फेकून देता, कुठं काय असलं काही गोष्टी घेऊन घेता. वस्तू घेऊन नका कधी जाशाल. हा थाली खाऊन घ्या वाटल्यास. काय रो चढत नाही. हा भाऊ इथून एवढं चढून आला आणि वरती जात नाही. जीव घाबरतोय म्हणे. भले उंच डोंगर बेकार खतरनाक वाट्या ना भाऊ. चढा चढा. हा वाट्याने एकदम जोरात चालू आहे. एक एक पाय तरी चढावं लागते. चढ चढो चढो उच्च. मला वाटलं होतं फक्त एक एक येते. इथं बी 80 डिग्री ओरिजिनल. नाही नाही ते पण आहे ना. अरे पण याच्यापेक्षा हे खतरनाक. हा का खतरनाक आहे. इकडे बघा, इकडे खाली दाखव खाली. आयुष्यात वरती जाणार नाही आता, ऑन टॉपला आहेत आम्ही. पावसाळ्यात तर खतरनाक वाटत असेल. हा बोल बोल ना. टीचर सांगत आम्ही तुम्ही कधी स्टॉप नाही करू शकता. त्याचे टीचर सांगायचे की कधी तुम्ही टॉपला पोहोचणार नाही. पोहोचला म्हणे तो टॉपला. हो ताई हे जे बहुत जास्त कठीण. दाखव खालचं इकडं कॅमेरा धरता येते फक्त. तूप ना साठारात जाय वरते. पाणी तूप
तूप बी पाणी सगळा साठा राहत जाय. हा तूप सुद्धा. बॅक प्लेसने सगळं घाण कळतेले ना महाराज. म्हणजे माणसं जिथं गेलं तिथं घाण करतच राहतात. माणसंच घाण आहेत. विहीर ती विहीर वाटतं का नाही, पाण्याचा साठा होता ते तिथं पायऱ्या दिलेल्या शेततळ्याच्या मागे. शेततळ्याच्या मागे मारुतीचे मंदिर इकडं महादेवची पेंड. चढायला अडचण होते पण डायरेक्ट टॉपला आहे. मग आपण विषय टॉपचा. आणि तिथं पण एक मंदिर आहे. शेवटचा पॉईंट तो पण एक. तर ही होती आमची हरिहरची ट्रेक. काही जास्त वरती तर नाही आहे आणि जास्त कठीण पण नाही आहे. जितकं लोकांनी हाईप बनवलंय तेवढं काही कठीण नाही आहे. पण पावसाळ्यात कठीण असू शकतं. आम्ही काही पावसाळ्यात अजून आलो नाही. खूप छान होता हा ट्रेक. जर तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता. आणि तर आजचा ब्लॉग एवढाच होता. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर करूनच द्या. शेअर करू बरं का.